युवक आता मी युवक होतो 2012ला लागलो त्यावेळेस. आता वय वर्ष माझं 40च्या जवळ चालले. त्यावेळेस यंग होतो, पण आता हळूहळू झुकत्या उताराच्या दिशेने चाललेलो आहे. हे सांगायचा उद्देश एवढाच. सगळ्यांनी या संघर्षाबद्दल ह्याच्याबद्दल सांगितलं, मी काही सांगत नाही. माझा वैयक्तिक जी संघर्ष आहे तीच माझ्या बांधवांचा आणि बंधू भगिनींचा संघर्ष असेल हे मला सांगायचं. माझा संघर्ष काय आहे ते मी जरा सांगतो तुम्हाला. बघा, मेस्को नावाची एक संस्था आहे, ज्या संस्थेत मी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय. रात्रभर मी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय. आणि आता शाळेत मला धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळून जातंय. फुकटची शाळा होती, त्याच्यावर मी भरपूर निदेशक टपून होते. निदेशक म्हणजे शिक्षक होते, दुसरे बांधव आपले. मला घ्या मला घ्या मला घ्या. त्याच्यातून कसं तरी मला दुसऱ्या गावात घेतलं, माझ्या गावात तर घेतलंच नाही. सर, मी तुम्हाला सांगतो, माझी कहाणी अशी आहे. मी तायक्वांदो मार्शल आर्ट पूर्ण केलेला आहे. जावलिन थ्रो मध्ये राज्यस्तरावर गेलेलो आहे. कबड्डीमध्ये माझं प्रावीण्य आहे. बुद्धिबळामध्ये सुद्धा माझं प्रावीण्य आहे. एवढं असताना सुद्धा माझे विद्यार्थी सुद्धा मी घडविलेले आहेत. राज्य पातळीवर मी विद्यार्थी नेलेले आहेत माझ्या वेगवेगळ्या शाळेमध्ये. ज्यावेळेस करोनाच्या टायमात मी इंग्लिश स्कूलवर जॉब करत होतो. मी खेळाचा शिक्षक आहे. माझं नाव आहे विनायक अभिमन्यू जाधव. मी अंबाजोगाई तालुक्यातला आहे. आता तालुका तर भरपूर आमचा चर्चेत आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर मित्रहो, मी आता काहीच काम करू शकत नाही, कारण संध्याकाळी मला सिक्युरिटी गार्डला जायचंय. तिथून 10-12 हजार रुपये कसे तरी मला मिळतात आणि इकडून त्या 60,000 काम करत नाही मी. जी विडा अर्चनाताईंनी उचललेला आहे, जे सरांनी उचललेला आहे, त्या विड्यामध्ये ती जे काम आहे ती मला कुठेतरी आशा वाटली मला त्या कामाच्या, की कुठेतरी पूर्णत्वाला ती काम जाईल म्हणून त्या कामात उडी घेतलेली आहे. सध्या मी अजून 1ही रुपया मला पेमेंट मिळालेलं नाही. 1ही रुपया. उलट दररोज 200 रुपये माझ्या पेट्रोलला जाते. आणि सर, पेट्रोलला पैसे जातात म्हणून मी 6 किलोमीटर सायकलवर येणं जाणं करतोय. माझे दंड दुप्पट होते त्याच्यापेक्षा. आणि एवढा मोठा होतो मी अर्धा झालोय, अर्धा त्या पळापळी. आता कुठपर्यंत माझा संघर्ष आणि माझं मनोबल धैर्य ठेवतंय हे माझं मलाच माहित नाही. कधी कधी सर, मॅडम, मला कधी कधी वाटतंय की बाबा एवढे मोठे निदेशक हसायले ते आपल्यासारख्याच संघर्षातून चाललेत. आपण एक चिठ्ठी फर्स्ट क्लास लिहून ठेवावी आणि आपल्याला संपून टाकावं. त्या चिठ्ठीवर असं लिहावं की मी कला निदेशक होतो आणि त्याच्यामुळे मी मरतोय. माझ्यामुळं 58 वर्षाचे जे आता माझे बांधव आहेत, काही भगिनी आहेत, त्यांचं तरी काम होईल. आणि लेजेंडरी मला थोडं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू